राज्यामध्ये लोकसभेच्या जागा वाटपावरून काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये दावे प्रतिदावे सुरू आहेत। अशामध्येच आता संजय राऊत यांनी केलेल्या 23 जागांच्या दाव्यावरून नाना पटोले यांनी टीका केली आहे। उद्धव ठाकरेंनी 23 जागा लढणार हे सांगितलं का, बाकी कोणी काय बोलतं याचा काय उपयोग, अशी टीका पटोलेंनी केली आहे। संजय राऊतांची सकाळची पत्रकार परिषद ही जशी सत्ताधारी महायुतीसाठी डोकेदुखी ठरली आहे, तशी ती आता काँग्रेस नेत्यांसाठीही डोकेदुखी ठरू लागली आहे। महाविकास आघाडीचं लोकसभेचं कोणतंही जागा वाटप निश्चित झालेलं नसताना संजय राऊतांनी 23 जागा निश्चित झाल्याचं जाहीर केलं होतं। एवढंच नव्हे तर जागा वाटपात काँग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्यांना कोणतीही किंमत नसल्याचा दावाही त्यांनी केला होता। हम 23 सीटें लड़ेंगे। हम 23 सीटें इसलिए लड़ेंगे कि हम हमेशा इतने सालों से महाराष्ट्र में हमारा 23 का आंकड़ा है और हम 23 सीटें जरूर लड़ेंगे। कितने सीटें महाराष्ट्र में शिवसेना आपकी जो अलायंस पार्टी कितनी सीटें, क्योंकि दावा करें मैं मेरे बारे में कह सकता हूँ, मैं मेरे पार्टी के बारे में कहूँगा, हम 23 सीटें लड़ेंगे। आम्ही 23 जागा लढणार। संजय राऊतांच्या दाव्यावर पहिल्यांदा काँग्रेसनं सावध भूमिका घेतली। आता मात्र महाराष्ट्रातील काँग्रेस नेते संजय राऊतांच्या दाव्यांवर बोलू लागले। संजय राऊतांनी केलेल्या 23 जागांच्या दाव्याला आपण किंमत देत नसल्याचं नाना पटोलेंनी ठणकावून सांगितलं। उद्धव साहेबांनी स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांनी एकही शब्द बोलले नाही की आम्ही 23 लढणार आहोत की 25 लढणार आहोत की 10 लढणार आहोत। उद्धव ठाकरे साहेब बोललेत का? बोलले असतील तर सांगा। मी कधी बोललो का आम्ही 25 लढणार आहोत? या आमचे खारगे साहेब बोलले की राहुलजी बोलले? खाली कोण काय बोललं त्याच्यावर काय तुम्ही जाता? संजय राऊतांनी आता तर काँग्रेसला वेगळं ठेवून मित्र पक्षांची जमवाजमव करणार असल्याची रणनीती ठरल्याचंही सांगून टाकलं। पुढल्या काळामध्ये माननीय उद्धव ठाकरे इतर काही नेत्यांशी बोलतायत। इंडिया आघाडीतले जे काँग्रेस शिवाय जे विरोधी पक्ष आहेत, इतर काही प्रमुख घटक आहेत, त्यांच्याशी हा संवाद साधण्याचा प्रयत्न आहे, कारण काँग्रेस अनेक गोष्टींमध्ये सध्या गुंतलेली आहे। भाजपसोबत युतीत असताना ठाकरेंपेक्षा राऊतांचे टीकेचे बाण भाजपला जास्त टोचत होते। आता काँग्रेस सोबत आल्यानंतर काँग्रेस नेत्यांसाठी संजय राऊत डोकेदुखी झाली आहे। राऊतांमुळे महाविकास आघाडीत 3 तिघाडा काम बिघाडा होऊ नये म्हणजे मिळवलं। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।